माई सकाळ. उठा उठा. उठो साईराम उठो. चार्जिंगला लावून बसले तर रात्रभर ते सेवेकरी. वाजलेत 4:30. सर्व झोपलेत अजून. माई सकाळ. साईराम साईराम साईराम. आता वाजलेत सकाळचे 5. सर्व उठले आहेत. आपलं पण ब्रश वगैरे करून झालंय. थोड्याच वेळा आता पालखी सुद्धा निघेल. भेटू पुढे. जय साईनाथ. हो हो. आलिशाला बोलवलाय. येतोय. कोण येतोय? आलिशाला. रस्त्याने येतोय. तुला काय झालं डोक्याला? पडलास का राजे कुठे? जय साईनाथ. साई माई सकाळ. बघू शकता आता रथाची सुद्धा जनरेटर चालू झाली आणि डीजेची सुद्धा. आणि सर्वजण आता उठले आहेत. पालखीची आरती सुद्धा झाली. आता थोड्याच वेळात पालखी सुद्धा निघेल. आणि आजचा दुपारचा आणि रात्रीचा हॉल्ट, दोन्ही हॉल्ट खूप लांब आहेत. तर आपण जितकं होईल तितकं पालखीसोबतच चालायला बघू. भेटू पुढे. जय साईनाथ. चाय आणि बटर सकाळचा नाश्ता. सर्व थोड्या वेळात पालखी निघेल. आपण सुद्धा नाश्ता करू. भेटू पुढे. जय साईनाथ. या नाश्ता करायला. जय साईनाथ. आपण पण चालायला सुरुवात करू. जय साईनाथ. जय साईनाथ. तर आता आम्ही आलेत पुढे आणि नाश्ता करायला थांबलेत सर्वजण. वडापाव, कटलेट, भजी सर्वजण आता इथेच थांबतील. पालखी गेली पुढे. जाऊ आपण पण पुढे. जय साईनाथ. या नाश्ता करायला. जय साईनाथ. तर आता आम्ही परत चालू केलं आहे चालायला. आणि ऊन बघू शकतात किती आहेत. खूप जण मागे पण आहेत. आणि रस्ता तर खूपच खराब आहेत. की लोक बिना चप्पल जातात. त्यांच्यासाठी तर खूप त्रास होत असेल. आणि गाड्या पण तेवढा फास्ट जातात. तुम्ही बघू शकतात बाजूने. ट्रॅफिकमुळे इथे जे भिवंडीचा रोड आहे जे खूप त्रास होतो पदयात्रेला चालण्यासाठी. तर तुम्ही जेवढे पण जण पदयात्रा करतात जरा सांभाळून आणि रस्त्याच्या कडेनेच चाला. आम्ही सुद्धा तेच करतोय. तुम्ही सुद्धा तेच करा. कारण की आपल्याला आपली वारी पूर्ण करायची आहे. न कसला अडचणी नाही. तर सर्वांना हीच रिक्वेस्ट असेल जी लोक पण पदयात्री असतात आणि जे लोक पण म्हणजे या रोडनी गाड्यांनी जातात त्यांनासुद्धा ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण जरा बघून गाडी चालवा. तुम्हा लोकांना दिसतं तुम्ही पुढून येतात तर, पण ते पदयात्री चालत असतात तर त्यांना नाही दिसत की मागून गाडी येते किंवा काय. तर दोघांनी पण हे लक्ष द्या. जय साईनाथ. हिरवागार वातावरण. थंडी तर अजून काय लागली नाही आहे. पण बघू आता पुढे किती थंडी आहे. इथे ट्रॅफिक पण नाही आहे. खूप सुसाट रस्ता आहे. सूर्योदय पण उगवलेला आहे आणि आपली पब्लिक चालते अजून. आता आज पण अजूनपर्यंत बिना चप्पल आहे. बघू शकता. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. साईनाथ. तर आता आपण चालायला चालू केलं आहे परत. आणि बघा कोण भेटलं आहे. वैष्णव बुवा. तर आम्ही सुद्धा एका पालखीसोबत चालतो. गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला भेटली होती आपली साई पालखी. बघा याच पालखीबरोबर गेल्या वर्षी पण आम्ही चालत होतो. आणि यांची भेट आमच्या पालखीला होते. कसाऱ्याला पण एकत्रच आम्ही चढतो. आता त्यांच्यावरच आम्ही पण चालतो. आमचा हॉल्टर खूप लांब आहे. अजून इकडनं 13-14 किलोमीटर आहे. आणि आमची पालखी तर पोचली आहे नाश्त्याच्या हॉल्टला. तर आपण पण भेटू पुढे. जय
आले आहेत नाश्त्याच्या हॉल्टवरती. पालखी तर खूप पहिलाच आली होती. आपण पण नाश्ता करून घेऊ. जय साईनाथ, जय साईनाथ. भेटू पुढे. जय साईनाथ. पब्लिक नाश्ता करत आहे. पालखीचं तर इथे बघू शकता तुम्ही. चना शेट बघा, पोळी वाटायला आहे. चना काय नाश्ता काय घ्या तुम्ही पण नाश्ता करायला. जय साईनाथ, जय साईनाथ. पालखी आता निघत आहे पुढे. आपण पण पुढे निघूया. जय साईनाथ. द्वारकामाई निघाली पायी, द्वारकामाई निघाली पायी, एकजूट एक हाताची, वाजत गाजत चालली पालखी ही साईनाथाची, वाजत गाजत. जय साईनाथ. तुम्ही बघू शकता आमच्याबरोबर चालला एक माणूस. ब्रदर, वेर आर यू फ्रॉम? अफगाणिस्तान ब्रो. अफगाणिस्तान. कंट्रोल कंट्रोल उदय. You are coming to Sai Palki? Yes, How come you know about Sai Palki? I watch your all the vlogs. Oh, ओवर एक्टिंग करता है साला, ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. धूल बघा किती आहे, धूल. आम्ही लोक चालतात आता पाईपलाईन रोडमध्ये. धूल बघा किती आहे. आणि आत्ताशी हे पाईपलाईनचा नंबर बघा तुम्ही किती आहे. इथे नंबर विजिबल नाही आहे. किती नंबर आहे रे? 380 होता ना. किती? 286. तिकडचं नको बघू. हे बघ 343. आता एवढे अजून चालत आहे 0 होईपर्यंत. त्यानंतर आमचा स्पॉट येणार. ते पण माहिती नाही. आता पुढे जाऊन जर 1000 झाले परत तर मग तिकडेच स्पॉट. भेटू पुढे. जय साईनाथ. पाइपलाइन आए और शिकंजी ना पिए, ऐसा हो ही नहीं सकता. पुढे थांबली पण नाही, लगेच गेली बा. आओ तुम भी शिकंजी पीने, साथ में पिएगे. जय साईनाथ. साईनाथ. तर आता आम्ही आले आहेत दुपारच्या हॉल्टला. आता वाजलेत 12:30. पालखी पोहोचली अर्धा तास अगोदरच. आम्ही आता आले, आता जातो अंगोलीला. मी भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. जय साईनाथ. तर आता पण फ्रेश झाले आहेत, अंघोळ झाली आणि सर्व पॅकिंग करून आम्ही बसले आहेत. आता जाऊ थोड्या वेळाने पालखीकडे. आरती वगैरे करून जेवून थोडा आराम करू आणि मग निघू आम्ही रात्रीच्या मुक्कामाला. भेटतो पुढे. जय साईनाथ. चल जाऊया आरतीकडे. पालखीची सकाळ संध्याकाळ दुपार पूजा करतात. आणि इथे पारायण चालू आहे, बघू शकता तुम्ही. सर्व पारायणाला बसले. थोड्याच वेळात आरती होईल आणि मग जेवण करून थोडा आराम करून परत आपण निघू आपल्या रात्रीच्या मुक्कामाला. भेटू पुढे. जय साईनाथ. जय साईनाथ. आता दुपारचं जेवण बघा. पुरी, डाळ भात, भाजी नदी, लाडू दिलाय आणि आमचा पिठ्या बाय. सगळं बसले जेवायला.
या तुम्ही पण जेवायला. जय साईनाथ. जय साईनाथ. साईमाई संध्याकाळ. तर आता आपली पालखी निघत आहे संध्याकाळी रात्रीच्या स्पॉटसाठी आणि आपण सुद्धा जाणार आहे. आज रात्रीचा हॉल्ट खूप लांब आहे तर भेटू आपण पुढे. जय साईनाथ. ते सेवेकरी बघा कसे रस्ता क्रॉस करतात आहे. जय साईनाथ. नंबर असेल हो सोनू कंपनी. भाई लोग ये शायरी बाबा के लिए दिल लगा के सुनना. कौन कहता है मौत सामने आएगी तो डर जाएंगे. कौन कहता है मौत सामने आएगी तो डर जाएंगे. शिरडी तक पैदल चलने वाले साई के दीवाने मौत को भी साईराम कहकर निकल जाएंगे. बोला ओम साईराम. साईनाथ. तर आता आम्ही लोक चालतात आहे पाईपलाईन मध्ये. परत पालखी बाहेरून चालते आहे आणि आता इथे पाईपलाईन नंबर 500 मध्ये आहे. 5 किलोमीटर आहे. बोला ओम साईराम. आता वाजलेत 6:30 आणि आम्ही पोचलो आहेत एंडला पाईपलाईनच्या चायच्या स्पॉटवरती. पालखी तर बघू आहे की गेली. भेटू आपण पण चाय पिताना. जय साईनाथ. एवढी पब्लिक आली ऑलरेडी पुढे. पालखी पण थांबली इथेच. आता बघू आपण पालखी बरोबर चालू. जय साईनाथ. चाय बिस्किट या नाश्ता करायला. चाय बिस्किट. चायच्या स्पॉटवरनं आता पालखी निघाली आहे आणि आता नाश्त्याचा हॉल्ट आहे संग्रीला. तिथे रात्रीची आरती होते दरवर्षीप्रमाणे. तर आता एकाना संग्रीला आहे 8 किलोमीटर. तर भेटू आपण स्पॉटला. जय साईनाथ. साईनाथ. तर आम्ही आले आहेत आता आरतीच्या स्पॉटवर संग्रीला. वाजल्यात 7:45. पालखीसुद्धा आली आता 15 मिनटं पडली. थांबलाच नाही ना नंतरला. मजाक हो रहा है. 1 सेकंड यार, मजाक हो रहा है. नहीं सद्गुरु साईनाथ महाराज की. आता आरती झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथे उपमा आहे. हे बघा उपमा. या तुम्ही सुद्धा खायला. जय साईनाथ. साईनाथ. तर आता आम्ही निघाले आहे नाश्त्याच्या स्पॉटवरनं आणि आता आमचा रात्रीचा मुक्काम आहे पटका. पालखी बरोबरच चालतो. आता बघू किती टाइम लागतंय. किती किलोमीटर आहे. 6 किलोमीटर बोलतात आहे. कोण बोलतो 12-13 किलोमीटर आहे. आता भेटू पुढे. जय साईनाथ.
जय साईनाथ. तर आता आम्ही जस्ट पडग्याचा टोल क्रॉस केला आहे आणि थंडी तर एवढी आहे म्हणजे पण टोलच्या त्या साईडला एवढी थंडी नव्हती पण टोल क्रॉस केल्या एवढी थंडी चालू झाली काय बोलू नाही शकत. आता आजची रात्रसुद्धा काढायची, अजून पुढे जायचं आहे तर रात्री किती थंडी वाटते आणि उद्या सकाळी 4:30ला किती थंडी लागते ते सुद्धा बघावी लागेल. तर कोणी इथे ट्रॅव्हल करत असेल किंवा शेडीला जात असेल तर नक्कीच गरम कपडे कॅरी करा. आता आमचा स्पॉट अजून आला नाही, पालखी गेली आहे पुढे आणि आम्ही अजून चालतोय. ते बघू बघा, दूर बघा बघा एवढं दूर येतो आम्ही लोक चालता चालतात म्हणजे विचार करा केवढी थंडी आहे आणि आम्ही अजून काही घातलं पण नाही, हाफ टी शर्टवरतीच आहे. तर भेटू पुढे जय साईनाथ. बघा थोडं चाललं आणि इकडे थांबले आम्ही लोक. जय भवानी फालुदा. फालुदा भाई कोणता बना रे? हाँ भाई केसर और चॉकलेट 3 फालूदा बना रहे. मेरे में जेली मत डालना चॉकलेट में. पटक्याचा टोल क्रॉस केला इकडेच आहे बघा फालुदा. या तुम्ही पण खा, थंडीमध्ये थंडगार फालुदा खा. चॉकलेट फालुदा, केसर फालुदा, थंडीमध्ये थंडगार फालुदा. जय साईनाथ. या तुम्ही पण खायला. साईनाथ आता वाजलेत 11:30 आणि आम्ही आल्याच स्पॉटवर. खूप लेट झालं आहे, पालखी पोचली लवकरच आणि थंडीमुळे आम्ही खूप लेट आलो आहेत. तर आपण पण हातपाय धुवून जेवायला घेऊ. जय साईनाथ. साईराम बोलला आम्हाला 1000 वेळा बोलावं लागतो. साईराम बोलून जाते जेवण बघा, डाळ भात भाजी लोणचं. या तुम्ही पण जेवायला. जय साईनाथ. ते जेवले असतील. जेवण वगैरे आपण सुद्धा झोपायची तयारी झाली आहे. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटू आपण आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. सायमाई रात्र. भेटू आपण उद्या परत सकाळी. जय साईनाथ.